राज्यात यंदाच्या खरीप हंगामात बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांचा प्रश्न चांगलाच पेटलाय। यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वर्धा, वाशिम, लातूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये हजारो शेतकऱ्यांनी बियाणं उगवलं नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे, तर काही ठिकाणी बियाणे कंपन्यांविरोधात गुन्हेही दाखल झालेत। सरकारनं दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं असलं तरी विरोधक आणि शेतकरी संघटनांनी प्रशासनालाच धारेवर धरलंय। पाहूयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। महागडी बियाणं, वाढलेला उत्पादन खर्च आणि पावसाच्या अनिश्चिततेत यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासानं सोयाबीनची पेरणी केली। मात्र अनेक ठिकाणी बियाणं उगवलंच नाही। यवतमाळमध्ये शेकडो हेक्टरवरील पिकं वाया गेली। अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट कोसळलंय। यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील मिटनापूर येथील एका शेतकऱ्याच्या 11 एकरवरील सोयाबीन पूर्णपणे निकामी ठरल्याची तक्रार समोर आली आहे। जिल्ह्यामध्ये शेकडो तक्रारी दाखल झाल्यानंतर कृषी विभागानं नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत। 3 वेळ पेरणी ती पहिल्या वेळेस मी जुळवाजुळव केली, दुसऱ्या जुळवाजुळव केली, तिसऱ्या वेळेस मी उसनवरीचं सोयाबीन आलेलं आहे। आणि मीच नाही तर सगळे शेतकरी असेच आहे, 2 ते 3 वेळा पेरलेले। सगळ्या शेतकऱ्यांसाठीच काहीतरी आलं पाहिजे। खामगाव, शेगाव तालुक्यामध्ये जवळपास 800 तक्रारी शेतकरी बांधवांनी केल्या। अनेक तक्रारी आता येतील, त्या माध्यमातून त्यांचे पंचनामे तात्काळ करावे। सोमवार, रविवार असेल, सुट्टीचा दिवस असेल, मी त्यांना विचारलं एका दिवसामध्ये तुम्ही किती पंचनामे करता तुमची एक टीम? म्हणे जास्तीत जास्त 7 ते 8। तर एवढं किती दिवस लागतील? शेतकऱ्यांना परत पेरणी करायची आहे, त्या माध्यमातून जर पंचनामे झाले नाही तर तो पेरणी करू शकणार नाही, म्हणून तो आर्थिक अडचणीमध्ये तो या ठिकाणी येईल। ही समस्या केवळ यवतमाळपुरती मर्यादित नाही। बुलढाण्यामध्ये 400 पेक्षा अधिक, वर्ध्यामध्ये 243, लातूर विभागात 258, वाशिममध्ये 35 तर अकोल्यामध्ये जवळपास 1000 तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्यात। अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चानं दुबार पेरणी सुरू केली असून तातडीनं नुकसान भरपाईची मागणी होतीये। दरम्यान अकोल्यामध्ये प्रयोगशाळेच्या अहवालानंतर जालना आणि मध्य प्रदेशातील 2 बियाणं कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। आणखी नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असून दोषी आढळणाऱ्या कंपन्यांवरही कारवाई होणार असल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलंय। रवी सीड्स रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड याच्या एकूण 310 तक्रारी होत्या आणि त्याचे प्रयोगशाळेमध्ये एकूण 8 नमुने नापास आले होते। तसेच बुस्टर जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे एकूण 191 तक्रारी होत्या आणि त्याचे एकूण 13 नमुने हे प्रयोगशाळेमध्ये नापास आलेले होते। त्यामुळे त्यांच्यावरती आपण बियाणे कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत। सर, यामध्ये आमचा आता सुरू आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी येतात त्याच्या अनुषंगाने तपास करून आणि त्यातील पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे। बोगस बियाण्यांचा मुद्दा आता विधानसभेतही गाजतोय। दोन्ही कंपन्यांवर गुन्हे दाखल करून त्यांची विक्री बंद करण्याची आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी विविध पक्षांच्या आमदारांनी केलेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बुलढाण्यामध्ये मोर्चा काढला तर काँग्रेसनं सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला। विरोधकांनी सरकारच्या कुचकामी धोरणावर टीका केली। तुम्ही जर कडक असते तर ह्या अशा कंपन्या, बोगस कंपन्या तयारच झाल्या नसत्या, पण तुमचं लक्षच नाही आहे शेतकऱ्यांकडे। राहिला विषय शेतकऱ्यांच्या कंपन्सेशनचा, तर हे जे बोगस बियाणे घेतलेले आहेत त्यांनाच तर हे लोक सस्पेंड करायला तयार नाही आहेत। नुसतं घोषणा करून होत असतं का? आज दुबार पेरणीची वेळ आलेली आहे। फक्त 20% पेरणं व्यवस्थित झालेलं आहे आणि बाकीची दुबार पेरणी आहे। मग ह्याला सरकार जबाबदार आहेत ना। सरकारने या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघितल्या पाहिजे आणि गांभीर्यपूर्व या सगळ्या गोष्टी निकाली काढल्या पाहिजे। सरकारने शेतकऱ्याला दुबार पेरणीचं कंपेन्सेशन देणं अनिवार्य आहे। सरकारचा कारभारच इतका बोगस आहे की अशा बोगस कारभाराकडून अपेक्षा ती काय करायची? नियंत्रण कोणाचं कोणावर नाही आहे। ही सगळी येड्याची जत्रा आणि पिढ्यांचा पाऊस अशा पद्धतीने जे काही कारभार यांचा चाललेला आहे। आत्ता बुस्टर कंपनीवर काय गुन्हे दाखल होणार? मुळात अशा कंपन्यांना प्रमाणित कोण करतं? हे प्रमाणित करणारी जी यंत्रणा आहे, अर्थात कृषी खाते आणि त्याचे सचिव, ही सगळी यंत्रणा नेमकी काय काम करते? या सगळ्यांना जबाबदार कोण? सरकार म्हणून तुमची भूमिका काय? की प्रश्न विचारणारे प्रत्येक जण तुमचे भाड्याचे टट्टे विट्टे तुमच्या संसदीय भाषेमध्ये तुम्ही शब्द नवीन प्रमाणित केलेले आहेत। तर जे भाजपाचे जे सगळे बोलणारे रोजचे भाड्याचे टट्टे आहेत, हे सगळे टट्टे यांनी आता याचं उत्तर दिलं पाहिजे।
दरम्यान कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं सांगत दोषी कंपन्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिलाय. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही बोगस बियाण्यांचा पुरवठा झाल्याचं सिद्ध झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलंय. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनीही कृषी विभागासोबत गृह विभागाकडूनही दोषींवर कारवाई केली जाईल असं सांगितलंय. तर मंत्री संजय शिरसाट यांनी अशा प्रकरणांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची भूमिका मांडली आहे. कठोर कायदा आणण्यापेक्षा ह्यांना खरंच कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे. असं कायदे तर आहेतच, पण कायदे असण्यापेक्षा आज सोयाबीनच्या बियाण्याच्या बाबतीमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे खूप काही ठिकाणी की बोगस बियाण्याचं तिथं बोगस त्यांचं बियाणं उगवलेलं नाही. आणि मी सभागृहामध्ये त्या बाबतीमध्ये आश्वासन दिलेलं आहे की ज्या कंपन्याचं बोगस बियाणं उगवलं त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करून त्या शेतकऱ्याला काय न्याय देता येईल किंवा काय दिलं पाहिजे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सरकार विचार करेल. पण आपण म्हटलंय तर कार्यवाही करण्याबद्दलच्या सूचना दिल्या जातील आणि असे बोगस बियाणे करणारे जे काही दुकानदार वगैरे त्यांचे लायसन आपण यापूर्वी पण रद्द केलेत आणि काही गुन्हे जे काही कायद्यात असेल ते आपण कार्यवाही करू. या संदर्भात याच्या आधी देखील कृषी मंत्र्यांनी स्वतः बैठका घेऊन याच्यामध्ये कठोर कायदा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी सरकारने घेतला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. दुबार पेरणीमुळे आर्थिक संकट आणखी गडद झालंय. काही कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले असले तरी सर्व दोषींवर कठोर कारवाई आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत कधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.